ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दिला अजितदादांना थेट मोठा धक्का। पहा नेमकं काय घडलंय। नमस्कार मित्रांनो, मी विक्रम कदम, तुम्ही पाहताय महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना वेध लागले आहेत। यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि माढा विधानसभेचे सलग 6 वेळा आमदार असलेले आमदार बबनदादा शिंदे यांनी थेट अजितदादा पवार यांनाच मोठा धक्का दिलेला आहे। यंदा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असणारे बबनदादा शिंदे हे विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत। त्याऐवजी त्यांचे पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढवणार आहेत। असे असले तरी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्याऐवजी आमदार बबनदादा शिंदे यांनी थेट खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे पुत्राला उमेदवारी मिळण्यासाठी मागणी केलेली आहे। तसेच उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेली आहे। त्यामुळे हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे। माढा विधानसभा मतदारसंघामध्ये 1995 पासून ते 2019 पर्यंत सलग 6 वेळा आमदार बबनदादा शिंदे हे आमदार म्हणून निवडून आले आहेत। त्यांच्यासमोर आजपर्यंत कोणत्याही विरोधकाचा टिकाव लागला नसल्याचे पाहायला मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आमदार बबनदादा शिंदे व त्यांचे बंधू संजय मामा शिंदे यांनी खासदार शरद पवार यांची साथ सोडली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला। असे असले तरी 2024ला विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार बबनदादा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात नसणार असून रणजितसिंह शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। विशेष म्हणजे महायुतीकडून आमदार बबनदादा शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू असतानाच आमदार बबनदादा शिंदे यांनी थेट अजितदादांना धक्का देत खासदार शरद पवार यांची भेट घेत पुत्र रणजितसिंह शिंदे यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले। मात्र जर शरद पवार यांनी उमेदवारी दिली नाही तर मुलगा रणजितसिंह याला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करत त्यांनी थेट अजितदादांनाच धक्का दिलेला आहे। त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नवा उमेदवार शोधण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे अजित पवार या निर्णयानंतर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर माढा विधानसभेची देखील राजकीय गणिते बदलली आहेत। त्यातच आमदार बबनदादा शिंदे यांनी देखील मोठा निर्णय घेतलेला आहे। यामुळे आगामी काळात राजकीय घडामोडी काय घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।